मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने निर्देश दिले त्या पद्धतीने आता पब असेल या बार असतील अवैधरित्या बांधकाम करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणची आता ठाण्याकडनं देखील ठाणे महापालिकेकडनं देखील कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त महापालिका कर्मचारी अधिकारी यांच्या वतीने आता या ठाण्यातील ओवळा परिसरात असणारा मयुरी हा जो डान्स बार आहे या ठिकाणी आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। बघायला गेलं तर पुण्या प्रकरणानंतर आता ठाण्यात देखील अशी कुठलीही घटना घडू नये या संदर्भात आता महापालिका ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे। आणि या ठिकाणी बघायला गेलं तर अनेक तरुण जे आहे ते पिढी जे आहे ते अंमली पदार्थाच्या व्यसनामध्ये गुंतलेली आहे। त्यामुळे नक्कीच कुठंतरी यावरती आता चाप बसावा यासाठी आता ठाणे महानगरपालिका असेल या पोलीस ते आता ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे। पुण्यानंतर आता ठाण्यात देखील बुलडोझर असेल JCBच्या सहाय्याने तोडक कारवाई करायला सुरुवात झालेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा जो मयुरी जो डान्स बार आहे या ठिकाणी उभारण्यात आलेला अवैधरित्या हे बांधकाम करण्यात आलं होतं आणि याच ठिकाणी अनेक लोक जे आहे ते व्यसनाच्या आधारी राहून या ठिकाणी तरुण पिढी वाया जात असते। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर आता मोठ्या प्रमाणात तोडक कारवाई ह्या ओवळा परिसरात करण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच ठाण्यातील अनेक असे पब असतील या अवैधरित्या बार असतील त्यांच्यावर देखील आता तोडक कारवाईला सुरुवात आता ठाणे महानगरपालिकेने आजपासून केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल निर्देश दिले होते त्या पद्धतीने ठाणे असेल या मीरा भाईंदर असेल या भागातील महापालिका क्षेत्रामध्ये जितके पब असतील या लेडीज बार असतील या बार असतील त्या ठिकाणी कारवाईचे निर्देश दिल्यामुळे आता ठाणे महानगरपालिकेकडनं ही तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। JCBच्या सहाय्याने आता पुढचे देखील असे अनेक जे ते पब असतील या बार असतील त्यांच्यावरती देखील आता कारवाई होणार आहे। कॅमेरामॅन रोशनसह गणेश सुरा TV9 मराठी ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।